शेवयाची खीर तयार करण्यासाठी मी इथे भाजक्या शेवया किंवा बारीक शेवया घेतलेल्या आहेत आणि आता काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये काजू बदाम मी कट करून घेते। गॅसवर आपण एक पातेले ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये साजूक तूप टाकून ह्या शेवया एक 5 मिनिटं मी छान अशा फ्राय करून घेणार आहे आणि त्यामध्येच मी आता ड्रायफ्रूट टाकून देखील हे सर्व एक व्यवस्थित असे फ्राय झाले की त्याच्यामध्ये दूध टाकून घेणार आहे। आपल्याला हवं तेवढं दूध आपण टाकू शकता, किती आपल्याला घट्टसर पातळ हवं त्यानुसार। आणि आता दूध आपण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊया। साखर टाकल्यानंतर एक पाव खिरीला उकळी आली की मध्ये आधी सतत हलवत राहायचे, जेणेकरून आपली खीर खाली लागणार नाही। आणि आता त्याच्यामध्ये उकळी आल्यानंतर विलायची पूड आणि जायफळ आपण किसून टाकूया आणि एक 15 मिनिटांसाठी आपण ही खीर उकळून घेणार आहोत, जेणेकरून ही खीर थोडी थिक होईल। अशा पद्धतीने आपली शेवयाची खीर तयार। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब